विद्यार्थ्यांनो, आपण गणित भाग 1 मधील आज 4 गुणांच्या प्रश्नांचा व्हिडिओ बनवतोय. आपल्या या चॅनलवर तुम्हाला 1 गुणांचे प्रश्न, 2 गुणांचे प्रश्न, 3 गुणांचे प्रश्न मिळतील आणि हा 4 गुणांच्या प्रश्नांचा व्हिडिओ आहे. म्हणजे कंप्लीट आपल्या पुस्तकाची रिव्हिजन तुम्हाला इथे चॅनलवरती मिळणार आहे. हा व्हिडिओ धरून एकूण 25 व्हिडिओ तुम्हाला प्लेलिस्ट मध्ये असतील. तुम्ही त्या पूर्ण प्लेलिस्टचा आज आणि उद्या अभ्यास करा. तुम्हाला गणिताचा पेपर, गणित भाग 1चा पेपर सोपाच जाईल. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आपण टार्गेट आपला ठेवतोय 1000 सबस्क्रायबर्स मॅथ्स तुमचं पेपर होईपर्यंत, आणि मला माहिती आहे की हा आकडा अचीव होईल. तुम्हाला कुठलाही प्रश्न हवा असेल, तुम्ही त्या प्रश्न मला कमेंट करा, मी तो तुम्हाला सोडवून दाखवेन. आता आपण काही हॉट क्वेश्चन घेतोय आणि यांचे मध्ये मी तुम्हाला उत्तर काढून दाखवणार नाहीये, तुम्हाला मी समीकरण फक्त बनवून देणार आहे, कारण आपल्याला असं केल्यामुळे जास्तीत जास्त प्रश्न घेता येतील. तर बघा, प्रश्न आपल्या समोर आहे. विशालने 555 किमी प्रवासापैकी काही अंतर बसने व उरलेले अंतर मोटारीने कापले. जर बसचा सरासरी वेग 60 किमी प्रति तास किंवा ताशी 60 किमी असेल व मोटारीचा सरासरी वेग 75 किमी असेल, आणि जर हा प्रवास त्याने 8 तासात पूर्ण केला असेल, तर विशालने बसने किती प्रवास केला ते अंतर आपल्याला काढायचंय. बघा, सोपं आहे. आपण काय करूया की विशालचा जो प्रवास आहे बसने केलेलं अंतर, ठीक आहे, तर विशालने बसने कापलेले अंतर x किमी व मोटारीने कापलेले अंतर y किमी मानूया. ठीक आहे, त्याने काही अंतर बसने म्हणजे x किलोमीटर अंतर बसने कापलंय आणि y किलोमीटर अंतर मोटारने कापलेलं आहे. ठीक आहे, असे आपण मानू. आणि म्हणून उदाहरणातील पहिल्या अटीनुसार पहिली अट काय सांगते की त्याने एकूण प्रवास 555 किलोमीटरचा केलाय, त्यापैकी काही अंतर त्याने बसने कापलंय, म्हणजे x किलोमीटर अंतर बसने कापलंय, y किलोमीटर अंतर त्याने मोटारने कापलंय. याचा अर्थ x अधिक y म्हणजे बसने कापलेलं अंतर अधिक मोटारने कापलेलं अंतर बरोबर एकूण अंतर, म्हणजे x अधिक y बरोबर 555. पहिलं समीकरण एकदम इझिली आपल्याला मिळालं. दुसऱ्या समीकरणामध्ये आपल्याला त्याने हा प्रवास 8 तासामध्ये पूर्ण केलाय आणि आपल्याला बसचा वेग आणि मोटारीचा वेग दिलाय. ठीक आहे, म्हणजे आता ह्या वेगाला आपल्याला काय करावं लागेल, कन्वर्ट करावं लागेल वेळामध्ये. तर बघा, बसला x किमी कापण्यासाठी किंवा जाण्यासाठी लागलेला वेळ, तर x किलोमीटर यासाठी किती वेळ लागला, तर वेळाचं सूत्र आहे आपलं अंतर भागिले वेग. लक्षात ठेवायचं, म्हणजे वेग आहे, बघा आपल्याला माहितीये वेग बरोबर अंतर भागिले वेळ. आपण जर या दोघांना आपसामध्ये चेंज केलं तर वेळ बरोबर अंतर भागिले वेग. मग बसला x किमी जाण्यासाठी लागलेला वेळ काय असणार आहे, अंतर x भागिले वेग जो आहे, बघा वेळ बरोबर अंतर भागिले वेग. x किलोमीटर आणि वेग काय होता बसचा 60 किमी, मग 60 किमी म्हणजे किती वेळ लागला, x/60 तास, कारण वेग हा ताशी आहे त्यामुळे हा वेळ पण तासामध्ये येणार आहे. आणि मोटारीला y किमी मोटारीला y किमी कापण्यासाठी किंवा जाण्यासाठी लागलेला वेळ. आता मोटार किती अंतर गेली, y किमी, वेग काय होता 75, म्हणजे y चे 75 तास कुणाला लागले, मोटारीला. आणि म्हणून बघा, उदाहरणातील दुसऱ्या अटीनुसार दुसरी अट काय सांगते की त्याला एकूण 8 तास लागले हा प्रवास पूर्ण करण्यासाठी. त्याने 8 तासात हा प्रवास पूर्ण केलेला आहे. म्हणजे जर बसने कापलेलं अंतर अधिक मोटारीने कापलेलं अंतर, म्हणजे बसने कापलेल्या अंतराला लागलेला वेळ
अधिक मोटारने कापलेल्या अंतर लागलेला वेळ बरोबर 8 तास होतात. बरोबर. आता आपल्याला काय करायचंय की याचं एक समीकरण बनवायचंय. 60 आणि 75 दोन संख्या आपल्याकडे आहेत आणि समीकरण बनवायचं. तर आपण काय करूया की प्रत्येक पदाला 60 गुणिले 75 ने गुणू. आता तुम्ही जर जास्त हुशार असाल तुम्ही याची सरासरी काढाल जी 300 येते. ठीक आहे, म्हणजे सरासरी नाही सर, तुम्ही याचा लसावी काढाल जी 300 येते. पण त्या लसावी जर तुम्हाला मी सांगत बसलो तर तुम्ही लसावी कशी काढायची आपला वेळ जाईल. त्यामुळे आपण 60 गुणिले 75 ने गुणूया. 60 गुणिले 75 गुणिले x/60 अधिक 60 गुणिले 75 गुणिले y/75 बरोबर 60 गुणिले 75 गुणिले 8. 75 गेले, 60 गेले, म्हणून आपल्याला काय मिळतंय 75x अधिक 60y बरोबर 60 गुणिले 75 गुणिले 8. आता इथे बघा 75 आणि 60 दोघांना कुठल्या संख्येने भाग लागतो? माझ्या मते 15 ने भाग लागतो. आपण काय करूया की इथे 15 ने पण भाग देऊया. प्रत्येक पदास 15 ने भागू. वरती आपण गुणलं छेद काढून टाकण्यासाठी. आता आपण भागतोय संख्या सोप्या करण्यासाठी. म्हणजे 75x/15 60y/15 बरोबर 60 गुणिले 75 गुणिले 8/15. 15 के 15 15 पंचम 90 35 815 15 5 75 आणि 15 चौक 60 म्हणजेच 5x अधिक 4y बरोबर 15 के 15 15 5 75. ठीक आहे. आता हा गुणाकार साईडला मी करून घेतो. 60 गुणिले 8 पंचे 40 2 0 साई चौक 24 म्हणजे 2400 आपल्याला समीकरण 2 मध्ये मिळतात. बघा आपल्याला नवीन समीकरण काय मिळतंय 5x अधिक 4y बरोबर यांचा गुणाकार 2400. दोन समीकरण मिळाले. समीकरण 1 आणि समीकरण 2 दोघांना एकत्र सोडवा. तुम्हाला x आणि y ची वेगवेगळी किंमत मिळेल. आपल्याला इथे y ची किंमत काढायचीच नाहीये. x ची किंमत तुम्हाला वेगळी इथे मिळेल. आपण जाऊया दुसऱ्या गणितावरती. बघा पुढचा प्रश्न आहे. एका अपूर्णांकाच्या अंश आणि छेदात प्रत्येकी 1 मिळवल्यास अपूर्णांकाची किंमत 1/2 होते आणि अंश आणि छेदातून आपण जर प्रत्येकी 1 वजा केला तर अपूर्णांकाची किंमत 1/3 होते. तर मूळ अपूर्णांक शोधा. आपण काय करूया असे मानू की मूळ अपूर्णांकाचा अंश x व छेद y आहे. त्यामुळे अपूर्णांक होईल आपला x/y. आता अंश आणि छेदात प्रत्येकी 1 मिळवल्यास अंश आणि छेदात प्रत्येकी 1 मिळवल्यास आपण प्रत्येकी 1 मिळवला आपल्याला काय मिळेल नवीन अंश. हा मिळेल x अधिक 1 मिळवलाय ना आपण. आणि नवीन छेद काय होईल नवीन छेद आपला होईल y अधिक 1. आणि म्हणून उदाहरणातील पहिल्या अटीनुसार पहिल्या टप्पी काय आहे की जर अंश छेदात 1 आपण मिळवला तर अपूर्णांकाची किंमत काय येते नवीन अंश भागिले नवीन छेद. तर ही किंमत होते 1/2. आता याला आपण काय करूया तिरकस गुणाकार करूया. म्हणजे 2 कंसात x अधिक 1 बरोबर 1 कंसात y अधिक 1. 2 गुणिले x 2x अधिक 2 के 2 आणि 1 ने गुणणार बघा संख्या 30 राहते. त्यामुळं सेम y ला इकडे घेऊन येऊया 2 ला तिकडे घेऊन जाऊया. म्हणजे 2x वजा y बरोबर 1 वजा 2 किंवा 2x वजा y बरोबर 2तून 1 गेले 1 राहिला मोठं संख्या चिन्ह वजा. त्यामुळे 2x वजा y बरोबर वजा 1 पहिले समीकरण. त्यानंतर अंश आणि छेदातून प्रत्येकी 1 वजा केल्यास जर 1 आपण वजा केला तर आपल्याला काय मिळालं पाहिजे
बघा नवीन अंश आपल्याला काय मिळेल या ठिकाणी, नवीन अंश मिळणार आहे x वजा 1 आणि नवीन छेद इथे मिळणार आहे आपल्याला y वजा 1. पुन्हा दुसऱ्या अटीनुसार मग उदाहरणातील दुसऱ्या अटीनुसार दुसरी अट काय सांगते की त्याची किंमत आता किती होणार आहे, आपली अपूर्णांकाची किंमत होणार आहे 1/3. करा त्याचा गुणाकार 3 कंसात x वजा 1 बरोबर 1 कंसात y वजा 1. 3 गुणिले x 3x वजा 3 1 3. 1 ने गुणल्यावर संख्या 30 राहते. y ला इकडे आणा, 3 ला तिकडे घेऊन जा. 3x वजा y बरोबर वजा तिकडे गेल्यावरती अधिक होतील, त्यामुळे 3x वजा y बरोबर 2. समीकरण 2. समीकरण 1 आणि समीकरण 2 एकत्र सोडवा, तुम्हाला x आणि y ची स्वतंत्र किंमत मिळेल. जाऊया पुढच्या गणितावरती. पुढे म्हटलंय एका समद्विभुज त्रिकोणाची परिमिती 24 सेमी आहे. एकरूप बाजूंची लांबी ही पायाच्या दुपटीपेक्षा 13 सेमीने कमी आहे. तर त्रिकोणाच्या सर्व बाजू काढा. बघा मी तुम्हाला त्रिकोण दाखवतो. समजा हा समद्विभुज त्रिकोण आहे. हा झाला पाया आणि ह्या दोन झाल्या एकरूप बाजू. मग एकरूप आणि ही पण झाली एकरूप. मग अशा दोन एकरूप बाजू आहेत आणि एक पाया आहे. याला आपण म्हणतो समद्विभुज त्रिकोण. आपण काय करूया की समद्विभुज त्रिकोणाच्या एकरूप बाजू, त्रिकोणाची पण आपण लिहू शकता x मानू, x सेमी आणि पाया y सेमी मानू. ठीक आहे, हे आपण मानलं. आणि म्हणून बघा समद्विभुज त्रिकोणाची परिमिती जर मी लिहिली तर परिमिती म्हणजे तिन्ही बाजूंची बेरीज, म्हणजेच 2 गुणिले एकरूप बाजू, कारण 2 एकरूप बाजू आहेत, अधिक पाया असं होईल. ठीक आहे, आता आपण बघूया परिमिती आपल्याला दिलेली आहे 24. 2 गुणिले एकरूप बाजू 2, एकरूप बाजू आपण x मानली होती, 2x अधिक पाया y. रिवर्स मध्ये लिहूया म्हणजे 2x अधिक y बरोबर 24. हे आपलं समीकरण येईल. दुसरी अट काय म्हटलंय की एकरूप बाजूंची लांबी ही पायाच्या दुपटीपेक्षा 13 ने कमी आहे. उदाहरणातील अटीनुसार अट काय सांगते की एकरूप बाजूची जी लांबी आहे ती पायाच्या दुप्पटीपेक्षा 13 ने लहान आहे, म्हणून मायनस. एकरूप बाजू x होती, पाया y होता वजा 13. 2 वाला इकडे घेऊन या, x वजा 2y बरोबर वजा 13. समीकरण 2. दोन्ही समीकरण मिळाले, तुम्ही एकत्र सॉल्व्ह करा आणि तुम्हाला x आणि y च्या किमती मिळतील. जाऊया पुढच्या गणितावरती. बघा प्रश्न आहे, एक टाकी 2 नळांच्या सहाय्याने 6 तासात पूर्ण भरते. ती टाकी भरण्यास लहान नळाला मोठ्या नळापेक्षा 5 तास जास्त लागतात. तर प्रत्येक नळाने ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल? आपण काय करूया की समजा मोठ्या नळाला टाकी भरण्यास x तास लागतात. ठीक आहे, मोठ्या नळाला 1 तास लागतात. मग म्हणून लहान नळाला, बघा मोठ्या नळाला 1 तास लागतात आणि लहान नळाला मोठ्या नळापेक्षा 5 तास एक्स्ट्रा लागतात. म्हणजे लहान नळाला टाकी भरण्यास x अधिक 5 तास लागतील ना. ठीक आहे, आणि एकूण किती 6 तास लागतात. ठीक आहे, मोठ्या नळाला टाकी भरण्यास x तास लागतात, लहान नळांना टाकी भरण्यास x अधिक 5 तास लागतात. पण आता ह्या दोघांना एकत्र चालू केलं तर 6 तास लागतात. ठीक आहे, मग ते ह्यांची बेरीज करून काढता येणार ना. ठीक आहे, मग आता ह्याला आपण थोडं कन्वर्ट करूया. जर मोठ्या नळाला टाकी भरण्यास 1 तास लागत असतील, म्हणून एका तासात
टाकी किती भरेल? जर तिला पूर्ण भरायला 1 तास लागताय तर 1 तासात टाकी 1/s इतकी बघा 460 या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागल्यास भागाकार हा भाजकाच्या 9 पटीपेक्षा 2 ने अधिक येत असून बाकी 5 येतील तर भागाकार व भाजक काढा. ठीक आहे, आता आपण इथे काय करूया, बघा भागाकार हा भाजकाच्या 9 पटीपेक्षा 2 ने अधिक आहे. भागाकार हा भाजकाच्या 9 पटीपेक्षा 2 ने अधिक आहे. मग आपण भाजक काय म्हणूया,
भाजक एक्स मानू. जर आपण भाजक एक्स मानला तर आपल्याला भागाकार काय मिळतो? भागाकार आपल्याला मिळतो 9x अधिक 2. ठीक आहे, भागाकार मिळाला. इथे तुम्ही गणित वाचा, तुम्हाला गणितामध्ये भाज्य कळेल की 460 या संख्येला आपण भागले, म्हणजे भाज्य आपलं आहे 460 आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. हे आपण छोट्या वर्गांमध्ये शिकलेलो आहोत. आपलं भाज्य आहे 460, भाजक आपण x घेतला होता, गुणिले भागाकार आपला आलेला आहे 9x अधिक 2 आणि बाकी गणित दिलेली आहे 5. ह्याला सिम्प्लिफाय करूया आपण. 460 बरोबर x गुणिले 9x, 9x चा वर्ग अधिक x गुणिले 2, 2x अधिक 5. 460 ला तिकडे घेऊन जाऊया आपण, म्हणजे 9x चा वर्ग अधिक 2x अधिक 5 वजा 460 बरोबर 0. हा तिकडे गेला आणि मग मी ते फिरून दिले, त्यामुळे ते असं आपल्याला मिळालंय. आणि म्हणून 9x चा वर्ग अधिक 2x, 460 मधून 5 गेल्यावरती 455 उरतील बरोबर 0. आता हे वर्ग समीकरण मिळालंय, याला आपण सोडवलं की आपल्याला x ची किंमत मिळेल. 455 आणि 9चा गुणाकार करा आणि त्यांचे असे दोन घटक शोधा ज्यांची वजाबाकी 2 येणार आहे. ठीक आहे, तर बघा इथे तुम्हाला तुमचे अवयव जे आहेत ते 63 आणि 65 मिळतील. यांचा वापर तुम्ही करून हे गणित करू शकता. आपण जाऊया आता मला असं वाटतं हे शेवटचं गणित घ्यावं लागेल. 5 गणित मी घेतलेले आहेत. अजून तुम्हाला जे गणित हवे असेल, बहुतेक मी सगळं सिलेबस कव्हर केलेलं आहे. मग तुम्हाला जे गणित हवे असतील तुम्ही ते गणित मला कमेंट करू शकता. जर पुस्तकातील असेल तर पुस्तकातील पान नंबर किंवा संकीर्ण मधलं हे गणित किंवा ते गणित तुम्ही असं गणित लिहून मला कमेंट करू शकता. आपण ते उद्याच्या दिवसाला सोडवणार आहोत. ठीक आहे, आता रात्री मी हा व्हिडिओ 12:30 वाजता बनवतोय. उद्या सकाळी मला शाळेत पण जायचंय. ठीक आहे, तर आपण आता इथे स्टॉप होऊया आणि मग तुम्हाला ज्या ज्या गोष्टी हव्या असतील तुम्ही त्या मला कमेंट मध्ये कळवा. मी तुम्हाला ते व्हिडिओ बनवून उद्या देईन. परवाच्या पेपरसाठी सर्वांना बेस्ट ऑफ लक. सर्वांना चांगले मार्क मिळतील अशी आपण अपेक्षा करूया आणि भेटूया उद्या.